महापौर बंगला था तभी यहाँ बहुत सारी मीटिंग हुई थी। प्रधानमंत्री पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का नाम लिया, आरएसएस के भी कई सारे अधिकारियों के साथ मीटिंग हुई होगी। हाल ही में चूंकि आरएसएस की तारीफ बहुत ज्यादा, इसलिए भूमिगत है, इसलिए यह स्मारक भूमिगत है, क्योंकि उनका काम ऐसे ही चलता है। मेरा सवाल यही है कि अभी हाल में शरद पवार जी ने भी आरएसएस के विधानसभा चुनावों में काम को लेकर तारीफ करी। आप उनके नहीं, मैं इस आज स्मारक के बारे में कहूंगा। स्मारकाच्या बाबतीत आता उत्तर देता तुम्ही असं म्हणलात की ज्यावेळी उद्घाटन होईल त्यावेळी जे सरकार असेल त्यांचं नाव असेल, तुम्हाला वाटते की मी असं कुठे काय बोललोय ते नाही, पण असं वाटतंय असं कुठे बोललो, त्यावेळी जे सरकार असेल ते करेल। मी असं कुठे बोललोय की सरकार बदलेल, सरकार आमचं असेल, सरकार यांचं असेल, पण म्हणजे श्रेय तुमचंच असेल की त्यांचं असेल, जे असेल ते। ऐसे मैंने कुछ कहा नहीं, मैंने आपका जो प्रश्न था उसको मैंने उत्तर दिया है कि श्रेय का वाद जो है इसमें श्रेय की लड़ाई होनी नहीं चाहिए। मेरा कहने का मतलब यही का अर्थ यही है कि श्रेय की लड़ाई किसी की नहीं होनी चाहिए, और खासकर जिन्होंने बाला साहब के विचार छोड़े हैं वो तो इसका श्रेय नहीं ले सकते। और सरकार सरकार होती है, आज भी ये स्मारक का काम सरकार ही कर रहे हैं। हम स्मारक कैसे होना चाहिए, उसमें क्या बात होनी चाहिए, यही सब काम हम देख रहे हैं। सुभाष केला 14 ते 19 मध्ये जागा देण्यात आली होती, भाजप देखील जागा देण्यापासून आहे ना। मला मी म्हटलं ना की श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचं नाही, कारण बाळासाहेबांनी अनेकांना काय काय दिलेलं आहे, आणि ज्यांनाही बाळासाहेब असताना काही घेऊ शकले नाहीत अशी जी काही लोक असतील त्यांनी निदान स्मारकातून तरी घ्यावं, ही माझी इच्छा आहे। ठीक आहे, बाळासाहेबांच्या स्मारकाचं लोकार्पण कोणाच्या हस्ते होईल? बघा आधी पहिली गोष्ट सांगू का, आता टप्पा 2चा अजून आता टेंडर निघतील, त्याच्यानंतर सगळे डिझाईन वगैरे आमचं फायनलाइज झाल्यानंतर टेंडर मध्ये जी लोक येतील त्यांच्या माध्यमातून याची सजावट होईल। त्याच्यामुळे आता कोणाकडनं काय बाबा ह्या गोष्टी अजून थोड्या लांबच्या आहेत, पण मला असं वाटतं ती तारीख जशी जवळ येईल तेव्हा ठरवलं जाईल। राष्ट्रीय स्तरावरचं स्मारक आहे, त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते करायचे घेऊ शकतील। बाला साहब थे तब इंडिया गठबंधन था नहीं, तो इसलिए स्मारक में इंडिया गठबंधन की कोई बात नहीं। बाळासाहेब असताना एनडीए तर होतं, इंडिया अजून एक संघ आहे, इंडिया पूर्वीच्या बळच्यावर, त्याच्यामुळे एनडीए सुद्धा त्या वेळेपर्यंत शिल्लक राहिलं तर एनडीए सुद्धा येईल। बघू ना, आपण आता राजकीय आता बघा उद्या काय होईल आज आपण सांगू शकत नाही। मी काय म्हटलं, एनडीए त्यावेळेला असेल तर एनडीएची लोक सुद्धा येऊ शकतात, त्यावेळेला जे सरकार असेल ते येऊ शकतात, काय केव्हा कसं काय होईल। आता भूमिपूजनाच्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो, आज कुठे मुख्यमंत्री आहे असं होतं। ठीक आहे, तर मला वाटतं स्मारकाच्या बद्दल दुसरे काही प्रश्न नाही।